नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जे पण काही अर्ज भरत होते त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया संपून जवळपास 2-3 दिवस झालेले आहेत. आता जवळपास सगळीकडे म्हणजे मुलांची चर्चा चालू आहे की सर आता भरतीचे जे काही ग्राउंड आहे कधीपासून पडणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून त्यांना आतुरता लागलेली होती. फॉर्म तर भरून झालेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल किंवा त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या. कारण आपण अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला समोर हेडिंग दिसत आहे कारण की हे कात्रण आहे. या कात्रणामधील संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पुणे पोलीस दलात होणार मेगा भरती. कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये जवळपास मुंबई नंतर सर्वाधिक जागा असल्यामुळं या वर्षीची जी काही भरती आहे पुणे जिल्ह्यातील जवळपास म्हणजे आतापर्यंतच्या सर्व भरतींमध्ये सर्वात मोठी भरती असणार आहे. कारण की पोलीस दलामध्ये जेवढे पण काही पुण्यामध्ये त्यामध्ये कारागृह म्हणा किंवा SRPFचं म्हणा किंवा जिल्हा पोलीस चालक मध्ये या सर्वांमध्ये जवळपास जास्त जागा यावर्षी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड सुद्धा आहे. मित्रांनो, 2000 पदांसाठी एकूण किती तब्बल 2,20,000 अर्ज. पुणे शहर पोलीस दलाच्या 2024-25 भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, वाहन चालक, बॅट्समन आणि कारागृह शिपाई पदाच्या सुमारे 2,000 जागांसाठी 2,19,927 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्पर्धा बघू शकता, तुमची स्पर्धा किती आहे. आणि यामध्ये जवळपास सगळेच जण प्रॅक्टिस केलेले असतील असं नाही. कारण की याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहितच आहे, बरेच हौशे गवशे नवशे असतात. कोणाची पहिली भरती असते तर कोणाचं म्हणजे काय असते. त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला जास्त लोड किंवा टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. ज्यांची 100% प्रॅक्टिस आहे तो यावर्षी 100% वर्दी मिळवणारच. आता यामध्ये पहा, पुणे शहर पोलीस दलात यंदा आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होत आहे. यात 1733 पोलीस शिपाई, 105 वाहन चालक, 33 बॅट्समन आणि कारागृह विभागातील 130 शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 30 नोव्हेंबर पर्यंत ही मुदत होती, परंतु ती 7 डिसेंबर पर्यंत वाढवली होती. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पहिला जे काही तारीख होती ती 30 तारखेपर्यंत होती. त्याच्यानंतर 7 दिवस ही मुदत वाढ म्हणून दिली होती आणि ती सुद्धा संपलेली आहे आता. या पदासाठी 2,19,927 अर्ज प्राप्त झाले आहेत. मला मध्ये बऱ्याच मुलांचा म्हणजे मेसेज आला होता की सर आणखीन याच्यामध्ये तारीख वाढणार आहे का. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे, कारण की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्याने एक वेळा जर तारीख काढली तर 7-8 दिवस हे दरवर्षी त्यांचं ठरलेलंच आहे. त्याच्यानंतर ते मुदतवाढ देत नसतात. आता याच्यामध्ये बघा, राज्यात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जर अर्ज केले असल्यास त्यांना एकाच ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना शहराची निवड करावी लागेल. माझ्या तर माहितीप्रमाणे मला वाटत नाही की यावर्षी जवळपास एकाच पदासाठी 2-3 अर्ज आले असतील. कारण की त्यांनी जो म्हणजे आधार कार्डचा नंबर सांगितला होता, त्या आधार कार्डच्या नंबर प्रमाणे एकाच वेळी एकच फॉर्म म्हणजे भरला जात होता. त्यामुळं याची आवश्यकता म्हणजे जास्त नसणारच आहे. अर्जांची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळविणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. कारागृह शिपाई पदाची जी काही भरती पुणे पोलिसांकडूनच घेण्यात येणार आहे. कारण कारागृह जे शिपाई आहेत ना, कारागृह शिपाईची जी भरती आहे ही पुणे जे पोलिसांकडूनच घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरतीची पुढील प्रक्रिया प्रत्यक्षात नेमकी कधी सुरू होणार. कारण की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मित्रांनो. त्या निवडणुकाच्या धर्तीवर ही जी काही भरती प्रक्रिया आहे, कशा पद्धतीनं त्याची जे काही पुढील म्हणजे कार्यवाही कशा पद्धतीने होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर CCTV आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावणार आहेत. फसवणूक टाळण्यासाठी उमेदवारांनी खोटे आश्वासन आणि भूलथापांना बळी पडू नये. पोलीस आयुक्त कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. अशा पद्धतीची ही माहिती आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.